इकडे रस्ता जाम झाला की इकडे एवढ्या गाड्या की चालणाऱ्यांना रस्ता नसतो. आमच्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम होते. त्रास झाला. काही बायका रागाने सुद्धा त्याला बोलल्या. तर त्यांना नोकरी लावावी, कामाधंद्याला लावावं. कचरा आतल्या गल्ल्या पण स्वच्छ झाल्या पाहिजे. नमस्कार, मी मोना अनपुरे आणि आपण पाहत आहे सिविक मिरर. जशी आपण बघतो की निवडणुका जवळ येत आहेत तशाच पद्धतीने प्रत्येक उमेदवार जो आहे त्याच्या प्रचाराला एक धार लागलेली पाहायला मिळते. आणि अशाच प्रकारे आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 28मध्ये, जो जनता वसाहत आणि या भागासंदर्भातला आहे. इथे नेमके काय समस्या आहेत, तिथले स्लम एरिया असेल किंवा या भागामध्ये जे काही भाग आहेत तर तिथल्या नागरिकांना नेमकं काय समस्या आहेत किंवा या भागात मागच्या 5 वर्षात नेमकं काय काम झालं आहे ते आपण जाणून घेणार आहोत इथल्या नागरिकांकडून. आणि इथं डिमडिम्याने पाणी प्रत्येक घरात नळ आणून दिलेले. शंकर पवारांनी बी सगळ्यांची सोय केलेली. पण आता मात्र कुणी काही करत नाही. आमच्या इकडे गल्लीत येऊन बघावा काय परिस्थिती झालेली आहे ती. वडिलांची अवस्था ही क्रिटिकल असताना मी बाहेर असायचे, पण ते माझ्या वडिलांना तिथे भरवत असायचे. यालाच तर खरा नगरसेवक म्हणतात आणि आपल्याला अशा माणसांची गरज आहे. सांडपाण्याची व्यवस्था असू दे, सार्वजनिक शौचालयाचे असू दे, कुठल्याही प्रायव्हेट प्रत्येकाच्या घरातील त्यांनी कुठलंही काम असू दे सगळं काम ते व्यवस्थित करतात. एका फोनवरती सगळ्यांची कामं होतात. कचरा आतल्या गल्ल्या पण स्वच्छ झाल्या पाहिजे. ठीक आहे. काय नाही, स्वच्छता चांगली निर्मळ करावा त्यांनी, दुसरं काय नाही. फक्त गटाळाला मत द्यायचं, ते करायचं. आपल्या एरियात लहान मुलं बी आहेत की आमची. लहान मुलं आहेत तिथे जास्त. तुम्ही खेळायला कुठे जाता? आम्ही इथंच खेळतो. मग तुम्हाला काय हवंय? प्लेग्राऊंड नाही इथं, पण इथं जवळ नाही, तिकडे जाऊ देत नाही कोण. हल्ली कुठं खेळायला नाही. गाड्या हिकून येतात मध्येच खेळते ती. ह्याचा दंगा दपावता कुठेतरी आणखीन काय सोय केली तर बरं होईल त्यांना खेळण्यासाठी. तिकडे रस्ता जाम झाला की इकडे एवढ्या गाड्या की चालणाऱ्यांना रस्ता नसतो. ते आधी बघा, कारण ही आमची पोरं लहान आहेत. ही अशी मध्ये आधी येतात, तर त्याची सोय आधी करा. 5 वर्षात खूप चांगली कामं झाली, पण इथून पुढच्या 5 वर्षात हे बघा काय काय कामं झाली, आधी काय काय कामं झाली? भरपूर. आमच्या वस्तीमध्ये लाईटचं काम, चेंबरचे गटार वगैरे ते सगळं केलं. ते सगळं छान केलं. रस्ते आता हा तर चांगला आहे, पण आतमध्ये गल्ली बोळात अजिबात रस्ते चांगले नाहीत आमचे. महिलांची भरपूर सेवा केली तिथं. स्वच्छतेचे दरवाजे नव्हते नीट, स्वच्छतेच्या टाक्या नव्हत्या, पाणी नव्हतं, ते सर्व पूर्ण भाऊंनीच केलं. माननीय शंकर भाऊ पवार व तुकाराम भाऊ पवार यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना शाळा उपलब्ध करून दिलेली आहे. एकदम अल्प दरामध्ये त्यांनी व्यायामशाळा ओपन केलेली आहे. त्याचं हे बॅकग्राऊंड म्हणजे की सर्वांना व्यायामाचं महत्त्व कळालं पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी जिमच्या फीज खूप आहेत, 2000 मंथली वगैरे, तर त्यांनी एकदम अल्प दरात 600 रुपये मंथलीनी जिम उपलब्ध करून दिलेले आहे. जे की इंटरनॅशनल ब्रँड एरोफिटच्या इम्पोर्टेड मशीन्स त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि जिमचं पूर्ण काही त्यांनी जे असे डेकोर केलेले की जे इंटरनॅशनल जिम आहेत त्या लेवलला त्यांनी जिमचे हे करून दिलेले. लॉकडाऊनमध्ये त्यांनी जिमची स्थापना केलेली. इथे कशा म्हणजे कुठल्या भागातले लोक येतात जिमसाठी? पूर्ण जो आपला प्रभाग आहे, प्रभागाच्या बाहेरचे पण, जसं ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असेल, अशा वेगवेगळ्या बॅचनी ते येतात. स्लम एरियातलेही मुलं येतात इव्हिनिंगला. मॉर्निंगला ज्येष्ठ नागरिक मोस्टली जास्त येतात. मिरर आणि पुणे टाइम्स मिरर आता 130 दांडेकर पूल या भागामध्ये पोहोचलेला आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला महिला जे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. आणि त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत आपण इथल्या काय समस्या आहेत, काय कामं झाली आहेत आणि आगामी काळामध्ये यांना काय कामं करून हवी आहेत. काय सांगाल, या भागामध्ये नेमक्या काय काय समस्या होत्या, काय काय कामं केली गेली या भागात? आमच्याकडं पाण्याचे प्रॉब्लेम होते, रस्त्याचे काही कामं, काही अडीअडचणी असले तरी आमची बॉसशिवाय कामं झालेली नाहीत. आम्ही रात्रीच्या 12ला जरी काही काम करायला सांगितलं तरी त्या माणसाने ऐकून घेतलं आणि आमची कामं केलेली आहेत. त्यांच्याशिवाय आम्हाला कुणी काही उभं करत नाही. 7 वर्ष आमच्याकडं नगरसेवक नव्हता, तर आम्ही ह्याच्यामध्ये तरी नगरसेवक नसतरी सुद्धा बॉसनी कामं केलेली आहेत. काय पाण्यासाठी आम्ही इथून खालून पाणी वरती भरायचं, पाणी येत नव्हतं. पाणी केलं तरी सगळं पाण्याचे काम तुकाराम पवारनी केलेले. अहोरात्री कधी पण त्याला फोन केला तरी तो आमच्या सगळ्या 130 मुळे यायचा तो. दुसरी गोष्ट म्हणजे खूप आता पाण्याचे प्रॉब्लेम झाले.
तर पाण्याचे प्रॉब्लेम झाल्यावर बायकांना खूप त्रास झाला. काही बायका रागाने सुद्धा त्याला बोलल्या, भरपूर काही बोलल्या. तरी त्याचा मला फोन यायचा की काही बायका मला खूप बोलतात. म्हणजे सहन करून घे, तुझं पद नाहीये तरी तू काम करतोय हे विशेष आहे. आणि दांडेकर पुलावरती पाईपचं काम त्याने केलं. 130 मध्ये इथलं सगळं पाण्याचं काम केलं. आत्ता दिवाळीच्या वेळेला इतके प्रॉब्लेम झाले होते की दारात फरशा उधळल्या होत्या. तरी काही बायका येऊन त्यांना ऑफिसमध्ये बोलल्या. त्यांनी ताबडतोब ते काम करून घेतलं. मी म्हणलं अरे काम करायचं असेल तर बाबा थोडं सहन करावं लागन, तर तसं सहन कर. पण इतका छान कार्य करताय आणि त्यांनी पुढं छान काम करावं एवढीच आमची इच्छा आहे. आणि सगळ्यांना मिळून धरून त्यांनी काम करावं. बरं, महिला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात, बाहेर आलेले पण आपण बघतोय, तर काय इथे महिलांना सुरक्षित वाटतं का? हो. काळजी घेतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना तसं जर विचार केला तर आमच्या एरियामध्ये ना बाहेरची लोक आली की घाबरतात. त्यांना वाटतं की गुंडांचा एरिया आहे. पण असं काही नाहीये. आमच्या मुली लहानाच्या मोठ्या इथं झालेल्या आहेत. आम्ही पण आता 60-60 वर्ष इथं राहिलेलो आहे. आम्हाला कधीही प्रॉब्लेम आलेला नाही. आणि प्रॉब्लेम आला तरी बॉसला आम्ही एक फोन केला तरी तो आमच्यासाठी उभा असतो. बरं, सुरक्षित वाटतं महिलांना. आणखी काय हवं या भागामध्ये? आता मतदान करणार, आपल्या काही हे असतात, डिमांड्स असतात, त्याच्यासाठी आपण मत देतो. तर तुम्हाला काय हवं या भागामध्ये? आम्हाला सुरक्षा तर हे पाहिजे ना महिलांसाठी, बाकी काही नाही. आणि अजून करतातच सगळे कामं व्यवस्थित. बस पाहिजे आम्हाला तेच पाहिजे आम्हाला पाठिंबा भरपूर आहे. आमची जी मुलं आहेत ना, मुलं अशी ना अशी फिरतात तर त्यांना नोकरी लावावी, कामाधंद्याला लावावं, सगळं व्यवस्थित चालू द्यावं. आणि गटारी तुंबलेल्या आहेत त्या भाऊ आमचे कधी बी फोन करू द्या, गटारी काढायला येतात. लाईटी नाहीत गल्ली बोळानी तर ती लाईटी सध्या लावलेल्या आहेत. आमचं मोफत संरक्षण त्यांनी करतात आणि आम्ही त्यांनाच मत देणार आणि त्यांनाच पुढे आणणार. बस. आता आमच्या इथे आमच्या प्रभागामध्ये सगळी कामं तुकाराम भाऊ पवारच करतात. आता आमच्या प्रभागामध्ये स्विमिंग पूल केलं, परत नाना नानी गार्डन केलं, परत क्रीडा निकेतन शाळा आहे ती केली उभी. तर त्याचे विद्यार्थी नॅशनल लेवलला पोचलेले आहेत. तर ही सगळी कामं आमच्या प्रभागामध्ये हे तुकाराम भाऊ पवारच बघत असतात. गोष्ट म्हणजे माझी पण 2 नातवंड आहेत. एक 12वीला आहे, एक 4थीला आहे. तर टेनिस खेळाडू येतो आणि दुसरा येतो आत्ता मुंबईला गोव्याच्या नदीमध्ये तो तिकडं पोहायला गेलाय. 10 वर्षाचा आहे आणि चांगले खेळतात. तर अशा चांगल्या मुलांसाठी काहीतरी त्यांनी करावं एवढीच इच्छा आहे. प्रभाग क्रमांक 28 जनता वसाहत आणि हिंगणे या भागात आपण आहोत आणि इथले जे नागरिक आहेत सगळे स्थानिक, तर त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. काय सांगाल या भागामध्ये? पाण्याचा जे प्रश्न आहे ते नाही सांगता सोडतात बाबा. आम्हाला काय सांगायची गरज लागत नाही. जी तक्रार असेल ती. काय काय कामं झाली 5 वर्षात या भागात? पाण्याचं काम झालं, ड्रेनेज लाईन सुधारणा झाली. जे काही प्रॉब्लेम असेल ना कधीही त्यांना बोलवलं तर ते आमच्या म्हणजे कामासाठी कधीही ते येऊ शकतात आमच्या इथे. कधी म्हणजे असं नाही की तुम्ही काम नाही करणार, हक्काने आम्ही त्या माणसाला बोलू शकतो. माहित आहे का? आणि ते पण आमची कामं त्यांनी हक्काने करतात आमचे काम. कधी आम्हाला की असं बोलले नाहीत की तुम्ही म्हणजे का आम्ही गेलो आणि कुठलं काम नाही ना झालं, असं कधीच नाही त्यांनी केलेलं. बरं, आता 15 तारखेला निवडणुका आहेत. 15 तारखेला निवडून देताना उमेदवारांकडे काय काय प्रश्न घेऊन जाणार? का मतदान करणार आहात? काय हवं या भागात? आम्हाला नाही प्रश्न घेऊन जायचं, फक्त मतदान करायला जायचं. पण मतदान करणार ते कशासाठी करणार? कोण आमचा पक्ष, वार्डाचा पक्ष कोण असेल त्यांनाच करणार आम्ही मतदान. पण मतदान का करतो आपण? आपल्याला ज्या सोयी सुविधा हव्यात, तर काय सोयी सुविधा हव्यात या भागात? सोयी सुविधा मिळतात हो, सुख सुविधा करतात ते. बरं, आणखी काही महिला आहेत, महिलांचा प्रतिसाद जरा जास्त दिसतो या भागामध्ये. त्यांना विचारूयात काय समस्या होत्या या भागामध्ये ज्या सोडवल्या गेल्या, किंवा काय हवं या भागामध्ये? की लहान मुलं आहेत, महिला आहेत. हा जो प्रभाग आहे जनता वसाहत हिंगणे, हा प्रभाग क्रमांक 28, याच्यामध्ये जवळपास 70,000हून अधिक मतदार आहेत. आणि या मतदारांसाठी नेमकी काय काय कामं झालेली आहेत मागच्या 5 वर्षात आणि आगामी काळामध्ये नेमकं त्यांना काय काय हवं ते आपण जाणून घेतलेलं आहे. हा जनता वसाहत आणि हिंगणे भागचा जो प्रभाग आहे तिथला आपण ग्राउंड रिपोर्ट आता पाहिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर.